आता आम्ही फिरतोय तर तरुण, मला आश्चर्य वाटतं की मधली जी आहे ना आमची पिढी हीच जरा लाभार्थी झाली. तरुण पोरं जी आहेत ना ती म्हणतात आम्ही बघून घेऊ काय करायचं करायचं. दुर्दैव म्हणजे माझं दुर्दैव की माझ्या वयाची माणसं जरा लांबचा विचार करणारी तरुण मुलं म्हणतात बघू पुढचं पुढे आमच्या जिद्द आहे, आम्ही आमचं करू. आणि वयस्कर माणसाला माहिती साहेबांनी काय केले त्यामुळे त्यांना सांगायची गरज नाही. मला एक सांगा, साहेब एवढे वर्ष होते, साहेबांनी कधी कुणाला आवाज सोडून बोललेला असेल की साहेबांनी कधी कुणाचा भाप काढला असेल तर मला सांगा. कधीच नाही. त्या माणसांनी प्रत्येकाला रिस्पेक्ट दिला. फक्त मधले 25-30 वर्ष त्यांनी ते दुसऱ्यांवर सोपवलं होतं की बाबा मी दिल्लीत आहे तर तुम्ही हे बघा. पण नंतर जसं आता मी माझा कारखाना माझ्या मुलावर सोपवलाय, त्याच्यानंतर मी जर 20 वर्षांनी तिथे गेलो तो वॉचमन जर मला आज सोडला तर मी काय वॉचमनला पण माहित नाही की असं घडलेलं आहे. आता तुम्हाला मोठा उद्योगपतीचा सांगतो तो रेमंडवाला सिंगानी आहे, त्यांनी पोराला प्रेमाने सगळे कंपनीचे शेअर दिले, पोरांनी बापाला बाहेर काढलं आणि बाप आता बिचारा घरमध्ये फिरतोय. हा इतिहास आहे. पण बराच सांगतो आपण खेडेगावातली माणसं आहोत, आपण मरेपर्यंत वडिलांना आईला सांभाळतो, त्यांचा दवादारू करतो, जरा त्यांना खोकलं तर त्याला घेऊन पळत दवाखान्यात देतो. ही आपली संस्कृती. आणि आपलं मन आपल्याला ते राहून देत नाही की नाही झालं. कारण शहरात राहिलं की माणूस जरा पैशाचा विचार करतो, नाही जरा पुढच्या महिन्यात बघू, तोपर्यंत म्हाताऱ्याचं दुखणं वाढतंय. तर तसं आपण नाही, आपण विकू काहीतरी सोनं मोडू पण आपल्या आई वडिलांना जर होतो. आणि तेच मला, मी पण म्हणजे गावाकडूनच गेलेला माणूस आहे, तेच मला पटलं नाही. जेव्हा माझं काही बोलणं झालं त्यांच्याशी, ते म्हणजे आम्ही ठरवलेलं आहे तुला घरातली व्यक्ती नको, तू दुसरा कोणाला तरी उभं कर. त्याला आमची कुचंबणा होती सगळ्यांची, तुमची पण सगळ्यांचीच कुचंबणा होती. त्यामुळे नाही मी ठरवलं असं नाही. ज्या साहेबांनी आपल्याला एवढं मोठं केलं त्या साहेबांच्या मुलीला पाडायचा आपण प्रयत्न करायचा, ह्याच्यासारखं दुर्दैव नाही आपल्या. आता मी जरी तिथं असतो, माझे वडील पण बघतायत की मी काय निर्णय घेणार आहे. आणि मी तात्यासाहेबांचा मुलगा आहे. तात्यासाहेबांना फार कमी लोक ओळखतात आता, पण तात्यासाहेब मला माहिती की ते मला विचारणार की तू असं काय करू. त्यामुळे माझ्या सतत विवेक बुद्धीला जे पडतं ते की मी साहेबांना साथ देणार. सख्खत चुलत मला चालत नाही. आणि तुम्हाला तेच आश्चर्य वाटलं असेल हे कुठं आले भाषण द्यायला, पण म्हणून मी केवळ बाहेर पडलो. त्याच्या आधी मी कधी गावाच्या भानगडीत पडलेलो नाही. पण हे पण तेवढंच सांगतो, एकदा भानगडीत घुसलोय, आता जे काय असेल ते फाटी आपणच होईल. त्याच्यामध्ये होणार नाही की इलेक्शन संपलं आता दोघं परत मग तो हे करू, असं नाही होणार. कारण अजूनही माझं म्हणणं आहे, विचार करा, वेळ गेलेली नाही, अजून फॉर्म भरलेला नाही. तुम्ही फक्त ताईंच्या विरुद्ध उभं राहू नका. आम्ही सगळी तुमची माणसं आहोत. पण तुम्ही जर साहेबांना त्रास होईल असं काही केलं तर मी मग घरबीर काय बघणार नाही. आणि इथून पुढं तेच मी सांगतो, माधूला पण मी म्हणलं, भाऊसाहेबांना पण म्हणलं, इथून पुढे जे कोणी माझे होते त्यांच्यावर पण फुली माझ्या बरोबर ते कधी दिसणार नाही. चुकलं किंवा काही जरी झालं तर मी परत त्यांना मागं ना मग त्यांच्या घरी जाईन ना त्यांनी माझ्या घरी यावं. इथून पुढचं संपलं आयुष्य. भरपूर मोठे बाकीचे मित्र आहेत, त्यांच्याबरोबर पण आपण राहू शकतो. असं नाही की नाही. कोणी कोणाला कमजोर समजू नये, कोणीही नाही. छोटा माणूस जरी असला त्याला पण तेवढंच महत्व आहे. मोठा सन्मानाने जगा. खरंच मी सांगतो, सन्मानाने जगा. आयुष्यभर ते मी ह्याचा ऐकलो, ह्याच्या खाली जमलो. कोणी आपल्याला हात सुद्धा बोट सुद्धा लावू शकत नाही. कायदा एवढा कडक आहे, कोणी धमकी देऊ द्या, काही करू द्या, तुम्ही कधी रात्रीच फोन करा. तिथून पुढे हा श्रीनिवास पवार तुमचा फोन कधी आमच्याकडे होईल तेवढं आम्ही करायचा प्रयत्न करू. कधी मी गावात हस्तक्षेप केला नाही. नेहमी आपलं लांबून जायचो, जी कोणी ओळखीचे त्यांना हात करायचो. कारण कोणतरी बघतंय म्हणून मला काही त्याच्यात घेणेदेणं नव्हतं. चांगलं चाललंय, सगळी लोक. पण हा जो निर्णय झालेला मला अजिबात आवडलेला नाही. आणि तुम्ही विचार करून बघू शकता की मला एकटं पाडण्यात आलं. एकटं पाडण्यात आलं नाही. तुम्ही चुकीचा निर्णय घेताय, कुटुंबाच्या विरुद्ध घेताय, म्हणून तुम्ही एकटे पडलेला आहात. बाकी कुटुंब वेळं नाही, ते लक्षात ठेवा तुम्ही. आणि साहेबांसारखे त्यांचं महत्व आपल्याला कळत नाही तर कुणाला कळणार. शरद पवार आहेत ते. तुम्ही कितीही वर्ष राहा, पुढची 100 वर्ष ही बारामती शरद पवारांची बारामती म्हणूनच ओळखली.
बसवायला बघितली तरी पुढच्या बारामतीचं नाव हे शरद पवारांची बारामती म्हणून राहणार. कुठेही जा, जगाच्या पाठीवर कुठेही जा तुम्ही, कुठल्याही पक्षाच्या साहेबांनी जी मर्यादा ठेवली, आपल्या मर्यादेत त्यांनी कधी कोणाचा अपमान कधीच केला नाही. विरोधी पक्ष असो कोणी असो, साहेबांकडे सगळ्यांना वेलकम होतो. तर माझं तेच म्हणणं आहे की जे प्रत्येकाने आपापल्या, परत मी म्हणतो, बुद्धीला विचार की आपण काय करतोय, आपल्या मनाला हे पटतंय की आपण शरद पवारांच्या मुलीला हरवायसाठी आलोय का? तर ती एकुलती एक मुलगी आहे बिचारी, आम्ही सुद्धा तिचे अंगा खांद्यावर खेळवलंय तिला, आणि तिच्या विरोधात आपण तिला पाडायचं त्याच्यासारखं दुर्दैव आहे. म्हणजे जन्मल्यापासून आम्ही तिला कडेवर घेतले आणि तिने 17 वर्ष काय वाईट काम केलं. कुणी सांगावं की संसदेत जे बोलते ना दुसऱ्यांनी बोलून दाखव. बाकीच्या बिचाऱ्याला काही गोष्टी जमत नसतील, राजकारणात जे काय टिपिकल ग्रामीण राजकारण असतं त्याच्यामध्ये थोडं जमणार नाही, पण संसदेत जे ताई बोलतात ते दुसरं ताई कोणाचा ताईंनी काय केलं, कारण साहेबांनी कोणाला तरी सोपवलं आणि त्यांनी सांगितलं होतं तू बघू नको, मी आहे ना, तू काळजी करू नको. त्या काळजी करण्याला म्हणजे अक्षरशः तुम्ही विचार करा की आपल्याला असं वाटलं की आपल्याला अशी वेळ आली कड्यावरून आपण खाली पडतोय आणि आपल्याला कोणतरी हात दिला, तो हात कोणाचा असला पाहिजे, आपल्या जीवाभावाच्या मित्राचा असला पाहिजे की तो सोडणार नाही, त्याची मला खात्री पाहिजे. अशा व्यक्तीला साहेबांनी कोण सोपवलं होतं की माझी मुलगीवर तू इथं हे बघ आणि आपण असं करू. पण तिच्या जर विरुद्ध कोणी उभं करत असेल त्याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. मला आशा आहे की तुम्हाला समजते, मी फार उघडपणे बोलतोय. तुम्हाला ह्याचाच विचार करा, शांतपणे विचार करा की आपण बरोबर करतोय का चूक करतोय. आपल्या गावाची इज्जत आता तुमच्या हातात आहे आणि सुप्रियाचं चिन्ह तुम्हाला सांगितलेलंच आहे सगळ्यांनी, परत सांगायची गरज नाही. मी बरंच काही बोलू शकतो पण ठीक आहे, आज सुरुवात आहे. एक जसं पुढे जाईल तसं माझ्याकडे प्रत्येक गोष्टीचं उत्तर असेल एवढं लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्टीचं उत्तर असेल. प्रत्येकाने मर्यादित हे करावं, मर्यादित राहून आपापलं हे करावं. मी पण मर्यादित आहे गावात म्हणून मी पहिल्यांदा बोलतो आणि इथून परत सांगतो, परत एक होणे नाही. आता वेळ संपलेली आहे, त्यामुळे बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की परत हे झालं तर माझं काय, मी इकडून गेलो आता ते दोन्ही बाजूने. अजिबात नाही. आणि प्रत्येक स्वतःच्या दमत ठेवा ना, स्वतःची दमत ठेवा, काय कोणाच्या दारात जायची गरज नाही. आणि मी शब्द देतो, जे कोणी मला ओळखतात त्यांना विचारा, मी पण शब्दाचा पक्का आहे आणि मी धोका देणाऱ्यातला बिलकुल नाही. आपण जर सगळे जर जमला, मी परत तेच सांगतो की सुप्रियाताईंचं चिन्ह तुतारे आहे, तर वाजू नको. प्रत्येक चिन्ह लक्षात ठेवा. आता आपण सगळेजण प्रचार करू, ज्यांना जमल असं करा, उघड करा, गुप्त करा, ते काय करायचे. कोणाचे बऱ्याच जणांचे काही संबंध अडकलेले, घाबरतात लोक की नाही बाबा आमच्या नोकरीवर गादा येईल, कारण पूर्वीसारखं राहिलेलं नाही. पूर्वी बारामतीत असं नव्हतं, प्रत्येक विरोधी असो जसं त्यांनी सांगितलं. तर ज्याला कुणाला हे उघडणं व्हायचं हरकत नाही, कारण प्रत्येकाचा प्रॉब्लेम असतात. पण कुणालाही काहीही अडचण आली तर तुम्ही आम्हाला कधीही फोन करू शकता आणि त्याचं निरसन करायचं आम्ही जरूर प्रयत्न करू. आम्ही शब्द देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की दादांच्या विरोधात कसं काही, कारण मी नेहमी दादांच्या बरोबर राहिलो. चांगला काळ असेल, वाईट काळ असेल, जे काही त्यांनी निर्णय घेतले त्याला मी नेहमी साथ दिली. कुठले याच्यामध्ये मी कधी, कारण भाऊ म्हणून तो म्हणेल तसे मी उडी मारली. कधी विचारलं नाही की असं काय करायला पाहिजे का. मला वाटलं बऱ्यापैकी लोक मला ओळखतात, मी इथंच लहानाचा मोठा झालोय.